मराठी गुजराती वादावरून अभिनेत्री रेणुका शहाणेंनी सोशल मीडियाद्वारे आपलं मत मांडत मतदारांना आवाहन केलं। त्याच आवाहनावरून भाजपच्या चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये लेटर वॉर रंगले। पाहूया। ऐसा तय किया गया बिल्डिंग में जाने का समझता नहीं है यार। हम आप भी पार्टी वाले, मैं भी पार्टी वाला, पार्टी का मतलब मराठी गुजराती वादावर अभिनेत्री रेणुका शहाणेंनी मराठीची बाजू घेतल्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी एक पोस्ट करत शहाणेंच्या भूमिकेवर काही प्रश्न केले आहेत। गेल्या आठवड्यात गिरगावातल्या एका नोकरीच्या जाहिरातीत मराठी माणसांनी अर्ज करू नये अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। टीकेनंतर त्याबद्दल जाहिरात देणाऱ्यानं माफी मागितली। त्यानंतर घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटीत ठाकरेंच्या उमेदवारास मराठी म्हणून प्रवेश नाकारला गेल्याचा आरोप केला गेला। यावर अभिनेत्री रेणुका शहाणेंनी म्हटलं की मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना, मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाही अशा लोकांना शांतपणे मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे। रेणुका शहाणेताईंनी ट्विट मधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाचं टायमिंग पाहता याचा राजकीय हेतू आहे का? एखादी व्यक्ती मराठी असल्यामुळे तिला नोकरी किंवा घर नाकारलं जात असेल तर याचा मी निषेधच करते। पण रेणुकाताई, घाटकोपरच्या त्या सोसायटीमध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का? कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या सोसायटीमध्ये 50% मराठी कुटुंबीय गुण्या गोविंदाने राहत आहेत। मी स्वतः दक्षिण मुंबई लोकसभेची मतदार आहे आणि तिथे उबाठाच्या उमेदवाराने गुजरातीमध्ये पॅम्पलेट छापलेत आणि ते वाटतायत। माझा आक्षेप नाही, कारण शेवटी भाषा ही माणसांना जोडत असते आणि सगळ्यात आधी आपण सगळेजण भारतीय आहोत। चित्रा वाघ ना मला वाटतं त्या कामासाठी ठेवलेलं आहे, फक्त ते प्रश्न विचारण्याचं। कधी उत्तर पण द्यायला सांगा ना त्यांना, या परिस्थितीत उत्तर द्यायला सांगा। आणि काय खोटं बोलल्या रेणुका शहाणे? मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा त्यांनी प्रश्न विचारला तर चुकीचं आहे। तुम्हाला जे आवडेल तेच बोललं पाहिजे, सत्य सांगायला नको। मला आग्रे कोळीवाड्यामधल्या मच्छीचा वास चालत नाही, पण तुम्हाला रेल्वे स्टेशन मधल्या टॉयलेट पण दिसत नाही। पण तुम्हाला महाराष्ट्रातले आणि मुंबईतले उद्योग बाहेर चालतात। तुम्हाला इथं डायमंड मार्केट चालतं, फायनान्शियल सेंटर चालतं, इथली क्रिकेट मॅच चालते, इथला फिल्मफेअर चालतो, इथली बुलेट ट्रेन चालते। आज मी सत्य सांगते इथं उभं राहून, पियुष गोयलने एक्सेप्ट केलं पाहिजे। चित्रा वाघांच्या टीकेला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनीही पत्र लिहून उत्तर दिलं। चित्रा वाघ रेणुका शहाणेंना उद्देशून म्हणाल्या की कोविडमध्ये पीपी किट्स, बॉडी बॅग्स या टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना कोट्यावधी रुपयांचे ऑक्सिजन प्लांट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले। अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? यावर अंधारेंनी म्हटलं, चित्रा वाघ यांना लेडी सोमय्या म्हणत विचारलं की कोविडमध्ये राजकारण बाजूला ठेवत सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित होतं, पण भारतीय जनता पार्टीचे नेते हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंडमध्ये पैसे टाका असं अत्यंत निर्लज्जपणे सांगत होते। या पीएम केअर फंडबद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता माहिती मागितली असता हा फंड खाजगी होता असं उघड झालं। त्यावर आपण कधी बोलणार? वाघ म्हणाल्या की कोविडमध्ये बॉडी बॅग्स, मास्क, औषधं या टक्केवारी खाल्ली। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दू भवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला, पण मुंबई महापालिकेच्या अर्ध्याधिक मराठी शाळांना कुलूप लावलं। आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतुपुरस्सर मौन बाळगणार का? अंधारे म्हणाल्या की त्या काळात आयुक्त चहल, खोपकरांवर आरोप करणारे आता चकार शब्द काढत नाही। त्याच काळात स्थायी समिती ज्यांच्याकडे होती ते यशवंत जाधव, यामिनी जाधवांवर व्हिडिओ स्पेशलिस्ट सोमय्यांनी ढिगाने आरोप केले होते। त्यांनाच निवडणुकीत उतरवणाऱ्या लोकांना मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का, असा प्रश्न अंधारेंनी वाघांना विचारलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.